कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। किटू डार्लिंग, मी काय म्हणतोय, आपले पर्सनल एक्सपेन्स या शाळेच्या फंड मधून आपण सहज मॅनेज करू शकतो ना? तसे काकांचं आणि रामभाऊंचं काही इकडे लक्ष नसतं। शाळेचं काय घेऊन बसलायस? एक दिवस हा सगळा बिझनेस आपल्या दोघांचा होईल। हां, फक्त तुझी बहीण एकदा की आपल्या घरात सून होऊन आली ना, मग बघ तू मी काय काय करते ते। थँक्यू किटू डार्लिंग। बरं, मी आलोच। मॅडम, माझ्या मुलाला शाळेत बसून देत नाहीये। माझा फक्त या महिन्याचा फीचाच प्रश्न आहे। मी त्यांना विनंती केली पण कोणीच ऐकायला तयार नाही। मॅडम, तुम्हीच मदत करू शकता। तुम्हीच सांगा ना त्यांना काहीतरी। काही धर्मशाळा वाटते का तुम्हालाही? नाही, तुमच्यासारख्या गरीब लोकांचा ना हाच प्रॉब्लेम असतो। पैसे भरण्याची ऐपत नाही आणि अशा मोठ्या मोठ्या शाळेचे स्वप्न बघता। भिकाऱ्यासारखंच राहायचं असतं, मग अशा शाळा बघता कशाला? दुसऱ्या बघायच्या ना। हो मॅडम, माझ्या आईशी असं नाही बोलायचं। मला नाही यायचं तुमच्या शाळेत। तू गप्पा बस। असं बोलतात मोठ्यांशी? एकही शब्द बोलला नाहीये। मॅडम, तुम्ही ह्याचं मनावर नका घेऊ, माफ करा त्याला। तुला एकदा सांगून कळत नाही? निघायचं इथून, मी काही करू शकणार नाहीये, कळलं? साहेब, तुम्ही सांगा ना मॅडमला, त्या बोलतील शाळेमध्ये। अहो, माझ्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे। ताई, परवडत नसेल तर मग अशा शाळेत घालता कशाला? आणि भीक मागताना लाज नाही वाटत का? भीक मागायचीच असेल ना तर बाहेर रस्त्यावर जाऊन मागा। त्याच्यासाठी शिक्षणाची गरज नाही। काय ग? चलो किटू डार्लिंग। साहेब, असं नका बोलू। मॅडम, काहीतरी करा ना। मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही। हवं तर मी पाया पडते मॅडम। लांब राहायचं, कळलं? सिक्युरिटी, सिक्युरिटी, लवकर ये। यांना आधी इथून बाहेर काढायचं। यांच्यासारखे गरीब लोक मला पुन्हा इथे दिसता कामा नाही। चल सुहास। काय ग? रस्ता का अडवला आमचा? कोणच तू? रस्ता अडवला म्हणून एवढा राग? तुम्ही तर त्या मुलाचं शिक्षण अडवताय। तुमचं काम मुलांना शिक्षण देणं आहे की पालकांना त्रास देणं आहे? तू कोण आहेस आम्हाला शिकवणारी? ही शाळा माझी आहे, मी इथे काहीही करेन, कळलं? शाळा ना मुलांमुळे असते। मुलं जर शाळेत आली नाही तर तुम्ही जाऊन शाळेत बसणार आहात का? तुमच्या फिया किती असतात तुम्हाला तरी माहिती आहे का? परवडणार आहेत का त्यांना? आई बापाला इच्छा झाली तरी ते पोराला शाळेत नाही पाठवू शकत। आणि जरी फी भरली तरी पुढे जाऊन शाळेचे काहीतरी भलते कार्यक्रम येतात, तेव्हा तुम्ही अजून पैसे मागणार नाही का? तू कोण आहेस ग आम्हाला सांगणारी? सांगणारी नाही आहे, तुमच्यासारख्यांचा माज उतरवणारी आहे। गेट लॉस्ट। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।